सर्ग 8 पुढे सुरू. नारद म्हणाले, हे देवादी देवा, हे जगन्नाथा, हे सनातन परमात्म्या, हे सर्वांचे आधार असणाऱ्या नारायणा, हे विश्वसाक्षीण, तुम्हासी नमन असो. जरी तुम्ही विशुद्ध ज्ञान स्वरूप असला तरी मायेने मनुष्य रूप धारण करून तुम्ही जणू काही सुखी दुःखी होता असे भासवत लोकांना मोहवित आहात. मायेमुळे झाकले गेलेले तुम्ही अंतर्यामी रूपाने सर्वांच्या हृदयी स्थित आहात. तुम्ही स्वयंप्रकाशी असून चित्तशुद्ध असणाऱ्या लोकांना तर तुम्ही स्पष्टपणे दर्शन देता. हे श्रीरामा, जेव्हा तुम्ही डोळे उघडता त्यावेळी तुम्ही त्रैलोक्याचे निर्माण करता आणि जेव्हा तुम्ही डोळे विटता तेव्हा तुमच्याकडून संपूर्ण त्रैलोक्याचा नाश केला जातो. ज्यांचे ठिकाणी हे स्थावर जंगमात्मक जग भासमान होते, ज्यांचे पासून या जगाची उत्पत्ती स्थिती आणि नाश होतात आणि ज्यांचे खेरीज या जगात अन्य काही नाही, असे ब्रह्म असणाऱ्या तुम्हास नमस्कार असो. तुम्हास मुनिश्रेष्ठ प्रकृती पुरुष काल तसेच व्यक्त आणि अव्यक्त असे म्हणतात, त्या तुम्हास नमस्कार असो. विकाराने रहित शुद्ध आणि ज्ञानरूप असणारे आपण असून तुम्ही सर्व जगदाकार असून श्रुती सुद्धा असेच सांगते. अशा प्रकारे हे देवा, वेदाची चर्चा करणाऱ्या लोकांमध्ये वेदाचे मत सांगताना वेदवचनांचे बाबतीत विरोधच दिसून येतो. मात्र तुमच्या कृपेशिवाय विद्वांनाही तुमच्या स्वरूपाविषयी निश्चित नाहीच करता येणार. मात्र देवा, तुम्ही तर मायेच्या योगानेच क्रीडा करीत असता, म्हणून श्रुतीमधील वाक्यात वाटतो तसा थोडा सुद्धा विरोध नाही जाणवत. सूर्य किरणांचा समूह हा भ्रमामुळे पाण्याप्रमाणे भासतो, त्याप्रमाणे भ्रांती ज्ञानामुळे तुमच्या ठिकाणी सर्व जग कल्पिले जाते. तुमचे निर्गुण रूप हे काही मनाचा विषय होत नाहीच. मग असे निर्गुण रूप कसे बरे दृश्य होईल? आणि मग दृश्य नसणारा त्याची भक्ती जरी कोण कशी बरे करेल? म्हणूनच पृथ्वीवरील बुद्धी संपन्न लोक तुमच्या अवतारांची, त्यांच्या रूपांची भक्ती करतात आणि हा संसार सागर तरून जातात. भक्तिमार्गी तर काम, क्रोध इत्यादी बरेच शत्रू असून मांजर जसे उंदराच भयभीत करीत असते, तसेच हे काम क्रोध माणसाच्या मनासच भयभीत करीत असतात. हे रामा, तुमच्या नामाचे नित्यस्मरण करणारे, मणी तुमच्याच रूपाचे ध्यान करणारे, तुमच्याच पूजेमध्ये सदैव रत असणारे आणि तुमच्या कथामृत सेवनामध्ये ज्यांचे मन डुंबलेले असते, त्यांना हा संसार चिखलात उमटलेल्या गायीच्या पावलाप्रमाणे तुच्छ की वाटतो. म्हणून हे रामा, सदैव माझ्या मनी तुमच्या सगुण रूपाचे ध्यान करून मुक्तावस्था प्राप्त केलेला मी सर्व लोकी फिरत असतो आणि मी सर्व देवांनाही त्यामुळे पूजनीयच की झालो आहे. हे रामा, देवांचे कार्यास्तव तुम्ही फार महान कार्य करीत आहात. हे प्रभो, कुंभकर्ण वधामुळे आज भूमी भार कमी झाला आहे. हे रामा, उद्या युद्धात लक्ष्मण इंद्रजितचा वध करेल आणि त्यानंतर परवा दिवशी तुमच्या हातून रावणाचा वध घडेल. हे देवेश्वरा, मी हे सर्व काही मी तर सिद्धासह आकाशी राहूनच पाहीन. हे देवा, माझेवर कृपा करावी
आता मी स्वर्गलोकी प्रस्थान करू इच्छितो. असे सांगून श्रीरामांचा निरोप घेऊन देवतांकडून पूजित होणारे भगवन नारद मुनी निष्कलंक अशा ब्रह्मलोकी प्रस्थान करते झाले. आपल्या महाबलवान अशा कुंभकर्णास श्रीरामांनी तर सहजपणेच ठार केलेले पाहून रावण अतिशय शोकाकुल होऊन अंती मूर्छित होऊन झरेवर पडला. शुद्धीत आल्यावर पुन्हा विलाप करू लागला. इकडे आपला काका कुंभकर्णाचा वध झाल्याचे पाहून त्यामुळे आपला पिताही दुःखाने विवल झाल्याचे पाहून इंद्रजित त्यास म्हणाला, हे महाबुद्धी म्हणता तुम्ही शोकाचा त्याग करावा. हे महाबुद्धिवाना, देवांचा अंत करणाऱ्या हे राजेंद्रा, मी महाबलवान मेघनाद जिवंत असताना तुम्हास दुःख करण्याचे काय बरे कारण. मी हे पृथ्वीपते तुमचे सर्व दुःखाचा अंत होऊन तुम्ही स्वस्थ व्हावे. मी सर्व काही व्यवस्थित करेन, सर्व शत्रूंचा नाश करेन. मी आता त्वरित निकुंभीला या स्थानी जाऊन अग्नीच हवनांचे तृप्त करून रथ आदी प्राप्त करून मी अजिंक्य होईन. असे बोलून निकुंभीला यज्ञशाळेत निघून गेला. मेघनाद लाल फुलांच्या माळा, लाल वस्त्रे, रक्तचंदनाचा लेप लावून त्या निकुंभिलेच्या ठिकाणी त्याने मौन धारण करून हवनास प्रारंभ केला. मेघनादाच्या या कृत्याची विभीषणास भनक लागताच त्याने श्रीरामांना सावध करून म्हटले, हे रामा, दुरात्मा दुष्टबुद्धी मेघनादाने सुरू केलेला हा होम निर्विघ्नपणे समाप्त झाला तर तो दुरात्मा देव आणि असुर यांनाही अजिंक्य ठरेल. म्हणून त्वरित मी लक्ष्मणाकडून त्याचा वध करून घेतो. आपण बलवानामध्ये श्रेष्ठ अशा लक्ष्मणास माझ्या सोबत येण्यासाठी आज्ञांकित करावे. लक्ष्मण मेघनादास ठार करेलच यात शंका नाहीच. विभीषणाचे बोलणे ऐकून श्रीराम त्यास म्हणाले, सर्व राक्षसांचा घात करू शकणारा आग्नेय या महान अस्त्राने इंद्रजित यास ठार करण्याकरिता मी स्वतःच येतो. यावर विभीषणाने श्रीरामांना समजावले की हा मेघनाद लक्ष्मणाखेरीज अन्य कोणाकडूनही वधला जाऊ शकणार नाहीच. त्याच्याकडूनच या दुरात्म्या मेघनादाचा मृत्यू होईल. सर्ग 8 पुढे चालू. ह्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.